नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अन्न प्रक्रिया उद्योगाचे हब म्हणून परभणीला विकसित केले जाईल. यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतला जाईल, असं प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शन आज विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात संपन्न झालं. यावेळी बोर्डीकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक इंद्रमणी हे होते. व्यासपीठावर महाराष्ट्र शासनाचे माजी कृषी आयुक्त उमाकांत दाणगड, विद्यापीठ कार्यकारी सदस्य दिलीप देशमुख, भागवत देवसरकर, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर खिजर बेग, शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे, कुलसचिव संतोष वेणेकर, विभागीय कृषी संचालक प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, प्रगतशील शेतकरी दादा लाड चंद्रकांत वरपुडकर, सुधीर अग्रवाल, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना पालकमंत्री साकोरे म्हणाले, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष पुढाकार घेत विद्यापीठानं 500 शेतकऱ्यांना दत्तक घेतलं आहे. त्यांची प्रगती साधण्यासाठी विज्ञानाधिष्ठित शेती तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पालकमंत्र्यांनी कुलगुरूंचे अभिनंदन केले. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी त्यांना दत्तक घेऊन मार्गदर्शन करणं आवश्यक होतं. विद्यापीठाने ही भूमिका स्वीकारल्याबद्दल आपण विशेष आनंद व्यक्त करतो, असेही बोर्डीकर म्हणाल्या. यावेळी त्यांनी प्रगतशील शेतकरी दादा लाड तसेच मथुरा येथील यशस्वी शेतकरी सुधीर अग्रवाल यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यापीठाच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी शेतीत उल्लेखनीय यश मिळवलं आहे. महिलांचा शेती व्यवसायातील सहभाग आणि त्यांच्या कुटुंब उभारणीमधील महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले, हे वर्ष महिला शेतकऱ्यांना समर्पित असावं. परभणी शक्ती सारखी वाणी आधुनिक तंत्रज्ञान महिलांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य व्हावे. नैसर्गिक आपत्तीवर मात करत अधिक उत्पादन घेण्यासाठी विद्यापीठानं विकसित केलेले तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. केंद्र शासनाची PM सन्मान योजना आणि राज्य शासनाचे विविध उपक्रम हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांची जिओ मार्ट सारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये यश संपादन केलं आहे. हेच यश परभणी जिल्ह्यातही दिसावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी परभणी जिल्ह्यात 100 लघु आणि मध्यम उद्योगांचा संकल्प केला आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाचे हब म्हणून परभणीला विकसित करायचे असून यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी विद्यापीठ हे शेतकऱ्यांना शेतकरी देवो भव मानून कार्य करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांना नवतंत्रज्ञानाची जोड देणे आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हे विद्यापीठाचे ध्येय आहे, असे एक प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केले. या प्रसंगी आयोजित कृषी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर वीणा भालेराव, डॉक्टर अरुण गुट्टे यांनी केलं, तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी मानले. या मेळाव्यात शेतकरी बांधव, महिला, शेतकरी, कृषी विस्तारक, विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्था कटिबद्ध आहे. गुणवंत विद्यार्थी ही नूतन विद्यालय शिक्षण संस्थेची संपत्ती आहे. संस्थेतील यशस्वी विद्यार्थ्यामुळे संस्था आणि घटक संस्थांचा नावलौकिक वाढतो, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर यांनी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित विशेष गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात केलं. नूतन विद्यालयाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण मिळवून यशस्वी झालेल्या 74 विशेष गुणवंतांचा खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेतील तृतीय क्रमांक मिळालेला आणि घटक संस्था यांचा विशेष गुणवंत सत्कार हा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर S.M. लोया,
तर व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बियाणी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, सपना पाटी हे उपस्थित होते. पुढे बोलताना प्राचार्य डॉक्टर कोठेकर म्हणाले, संस्कार संपणारे नसतात तर ते चिरकाल टिकणारे असतात. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवलं पाहिजे. यश मिळतं, मला जिंकायचं आहे ही जिद्द विद्यार्थ्यांनी ठेवायला हवी. स्वसामर्थ्य क्षमता वाढवून कठोर परिश्रम करायला हवेत, तरच मिळालेलं यश टिकतं असेही ते म्हणाले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी स्वराज्य जाधव, वैष्णवी पिंपळगावकर, तृप्ती शहाणे, विभूती जामदार, मानसी मोरेगावकर, भक्ती शेलार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. लवकरच मान्सून सुरू होणार असून नैसर्गिक आपत्तीची माहिती होऊन जीवितहानी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी दामिनी आणि सतेज ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेण्याचं आवाहन तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे यांनी केलं. दरवर्षी जूनपासून मान्सूनची सुरुवात होत असते. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारांचा पाऊस अशा प्रकारच्या विविध नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांची जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा वेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची कल्पना मिळावी, तर होणारे नुकसान टाळता येईल यासाठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन दामिनी आणि सतेज ॲप डाउनलोड करावं. या ॲपमध्ये येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची माहिती कळते आणि ते याबाबत सूचना देते. या सूचनेनुसार शेतकरी स्वतः आणि जनावरांना सुरक्षित स्थळी पोहोचू शकतील, या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी दोन्ही ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून जीवितहानी टाळावी, तसेच जनावरांच्या येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करावं असं आवाहन देखील तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.